Hello, good morning, all of you. Today we are going to learn English speaking day second. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंग्लिश स्पीकिंगचा सेकंड डे. काल आपण बघितलं मराठीच्या वाक्याच्या शेवटी च आहे येत असेल तर इंग्लिशमध्ये आपण हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करतो. आज आपण बघणार आहोत आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना मराठीच्या वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस नार आहे येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये एम, इज, आर यांच्यापैकी एक शब्द सब्जेक्टनुसार घेऊन त्यानंतर गोइंग टू हा शब्द घेणं आवश्यक असते. मग आपण दैनंदिन बोलताना नेहमी अशा प्रकारच्या वाक्याचा वापर करतो. मग आपण हे प्रत्यक्ष काय करूयात की उदाहरणाद्वारे बघूयात. या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स आहे मी बसणार आहे. मग आपल्या या मराठीच्या वाक्याच्या शेवटी आलेला आहे नार आहे. मग नार आहे आलेलं असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये एम, इज, आर यांच्यापैकी एक त्यानंतर कोणता शब्द घ्यायचा गोइंग टू. मग वाक्य कसं झालं आय एम गोइंग टू बसण्यासाठी शब्द आहे सीट. मग इंग्लिशमध्ये वाक्य कसं झालं आय एम गोइंग टू सीट. त्यानंतरचं वाक्य आहे मी चहा पिणार आहे. मग मी साठी घेतलं आय, त्यानंतर घेतलं एम. आपल्याला त्यानंतर घ्यायचा गोइंग टू हा शब्द. मग पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक आणि आपण चहाला काय म्हणतो तर टी. आपलं वाक्य काय झालं आय एम गोइंग टू ड्रिंक टी. त्यानंतरचं वाक्य आहे मी अभ्यास करणार आहे. मग कसं वाक्य आय एम गोइंग टू अभ्यास करायला काय म्हणतो आपण स्टडी. आपलं इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं आय एम गोइंग टू स्टडी. पुढचं वाक्य आहे मी पेन विकत घेणार आहे. मग आपण घेतला आय एम गोइंग टू विकत घेण्यासाठी कोणता शब्द आहे बाय अ पेन. इंग्लिशमध्ये वाक्य झालं आय एम गोइंग टू बाय अ पेन. त्यानंतरचं वाक्य आहे मी चहा बनवणार आहे. काय झालं आय एम गोइंग टू बनविण्यासाठी कोणता शब्द आहे मेक. चहाला आपण काय म्हणतो तर टी. मग इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं आय एम गोइंग टू मेक टी. त्यानंतर आहे मी कार चालवणार आहे. मग मी साठी घेतलं आय, त्यानंतर घेतलं आय एम गोइंग टू चालवण्यासाठी शब्द आहे ड्राईव्ह अ कार. इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं आय एम गोइंग टू ड्राईव्ह अ कार. पुढचं वाक्य आहे मी आराम करणार आहे. मग आय एम गोइंग टू रेस्ट. साधं सोपं आय एम गोइंग टू रेस्ट. पुढचं वाक्य आहे मी आंबा खाणार आहे. आय एम गोइंग टू खायला शब्द आहे ईट अ MANGO मँगो. आय एम गोइंग टू ईट अ मँगो. पुढचं वाक्य आहे मी तुला सांगणार आहे. मग मी साठी घेतलं आय एम गोइंग आय एम गोइंग टू सांगण्यासाठी शब्द आहे टेल आणि तुलासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे यू. मग वाक्य काय झालं आय एम गोइंग टू टेल यू. पुढचं वाक्य आहे मी TV सुरू करणार आहे. मग कसं होणार आय एम गोइंग टू स्विच ऑन TV. म्हणजे काय मी TV सुरू करणार आहे. पुढचं वाक्य आहे मी कम्प्युटर दुरुस्त करणार आहे. मग कसं वाक्य आय एम गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. आय एम गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर म्हणजे काय मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार आहे. पुढचं आहे मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू बनविण्यासाठी शब्द आहे मेक. चहाला म्हणतात आपण टी. वाक्य इंग्लिशमध्ये काय झालं आय एम गोइंग टू मेक टी. पुढचं वाक्य आहे मी दरवाजा उघडणार आहे. आय एम गोइंग टू उघडण्यासाठी शब्द आहे ओपन. दरवाजाला म्हणतो अ डोअर. इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं आय एम गोइंग टू ओपन डोअर. पुढचं वाक्य आहे मी दरवाजा बंद करणार आहे.
आय एम गोइंग टू बंद करणारा शब्द आहे क्लोज अ डोअर. इंग्लिशमध्ये काय झालं वाक्य? आय एम गोइंग टू क्लोज अ डोअर. पुढचं वाक्य आहे मी स्वयंपाक करणार आहे. आय एम गोइंग टू स्वयंपाक करणार म्हणतात कुक. मग इंग्लिशमध्ये काय झालं वाक्य? आय एम गोइंग टू कुक मीन्स मी स्वयंपाक करणार आहे. पुढचं वाक्य आहे आय एम गोइंग टू धुण्यासाठी शब्द आहे वॉश आणि आपण हाताला काय म्हणतो तर हँड्स. मग इंग्लिशमध्ये वाक्य काय झालं? आय एम गोइंग टू वॉश हँड. लास्ट वाक्य आहे मी दात घासणार आहे. आय एम गोइंग टू घासण्यासाठी शब्द आहे ब्रश आणि आपण दाताला म्हणतो तर टीथ. मग वाक्य काय झालं? आय एम गोइंग टू ब्रश टीथ म्हणजे मी दात घासणार आहे. बघा ज्यावेळेस आपण मराठी बोलत असतो मराठी बोलत असताना आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी जर नार आहे आलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये काय वापरायचं आहे? गोइंग टू. मग बघा मी बसणार आहे. आय एम गोइंग टू सीट. मी चहा पिणार आहे. आय एम गोइंग टू ड्रिंक टी. मी अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी. मी पेन विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ पेन. मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू मेक टी. मी कार चालवणार आहे. आय एम गोइंग टू ड्राईव्ह अ कार. मी आराम करणार आहे. आय एम गोइंग टू रेस्ट. मी आंबा खाणार आहे. आय एम गोइंग टू ईट अ मँगो. मी तुला सांगणार आहे. आय एम गोइंग टू टेल यू. मी टी व्ही सुरू करणार आहे. आय एम गोइंग टू स्विच ऑन अ टी व्ही. मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार आहे. आय एम गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू मेक टी. मी दरवाजा उघडणार आहे. आय एम गोइंग टू ओपन अ डोअर. मी दरवाजा बंद करणार आहे. आय एम गोइंग टू क्लोज अ डोअर. मी स्वयंपाक करणार आहे. आय एम गोइंग टू कुक. मी हात धुणार आहे. आय एम गोइंग टू वॉश हँड्स. मी दात घासणार आहे. आय एम गोइंग टू ब्रश टीथ. इन दिस वे वी हॅव टू लर्न इंग्लिश. या पद्धतीने आपल्याला इंग्लिश शिकायची. मग काल आपण डे फर्स्टमध्ये काय बघितलं की आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी जर च आहे येत असेल तर इंग्लिशमध्ये हॅव टू किंवा हॅज टू वापरायचं. मग च आहे चे वाक्य बघूयात. मला पाणी प्यायचं आहे. आय हॅव टू ड्रिंक टी. मला बसायचं आहे. आय हॅव टू सीट. मला जायचं आहे. आय हॅव टू गो. मला यायचं आहे. आय हॅव टू कम. मला चहा प्यायचा आहे. आय हॅव टू ड्रिंक टी. मला अभ्यास करायचा आहे. आय हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा आहे. आय हॅव टू बाय अ पेन. मला आराम करायचा आहे. आय हॅव टू रेस्ट. मला कार चालवायची आहे. आय हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला पुस्तक वाचायचं आहे. आय हॅव टू रीड अ बुक. मला वाक्य लिहायचं आहे. आय हॅव टू राईट अ सेंटेन्स. मग या पद्धतीने ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याशेवटी च आहे, चे आहे, चो आहे येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये हॅव टू किंवा हॅज टू वापरायचं. आणि ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याशेवटी नार आहे येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये काय वापरायचं? गोइंग टू. बघा मी बसणार आहे. आय एम गोइंग टू सीट. हेच वाक्य मला बसायचं आहे. आय हॅव टू सीट. मी चहा पिणार आहे. आय हॅव टू ड्रिंक टी. मला चहा प्यायचा आहे. आय हॅव टू ड्रिंक टी. मी अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी. मला अभ्यास करायचा आहे. आय हॅव टू स्टडी. मी पेन विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ पेन. मला पेन विकत घ्यायचा आहे. आय हॅव टू बाय अ पेन. मी चहा बनवणार आहे. आय एम गोइंग टू मेक टी. मला चहा बनवायचा आहे. आय हॅव टू मेक टी. मी कार चालवणार आहे. आय एम गोइंग टू ड्राईव्ह अ कार. या पद्धतीने आपण जर डेली असे 31 ते 35 प्रकारच्या रचना आहेत जे आपण दैनंदिन मराठी बोलत असताना आपल्या वाक्याच्या शेवटी ज्या पद्धतीने शब्द येतात तेच वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हा आपला मित्र तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये परफेक्ट करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर निश्चित करा. आणि तुमच्या ज्याही कोणत्या समस्या असतील, जरही टॉपिक समजत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती असं वाटतं असेल की आपल्याला अशा प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे हे जमत नाही, हे निश्चितच आपण मला एक तर व्हॉट्सॲपद्वारे किंवा कॉमेंटमध्ये निश्चित कळवावे ही नम्र विनंती. आपलाच प्राध्यापक मेहत्रे सर.